Good morning, children. We have learned many stories like the hare and the tortoise. The sky is falling. Maya's dream. The man who cried wolf, etc. मुलांनो, आपण आजपर्यंत ससा आणि कासव, आभाळ पडले, मायाचे स्वप्न, लांडगा आला रे आला अशा गोष्टी शिकलो. टुडे also we are going to read an interesting story. The name of the story is The Golden Fish. आज आपण अशीच एक मजेशीर गोष्ट शिकणार आहोत जिचे नाव आहे सोनेरी मासा. So go page number 67 and look into your book. आता पुस्तकातील पान 67 काढा. Now I am going to read the instruction. Listen carefully and read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. So let's start. मल्हार was a fisherman. मल्हार हा एक कोळी होता. फिशरमॅन, फिशरमॅन्स मीन्स कोळी किंवा मासे पकडणारा मच्छीमार. ही लिव्ड विथ हिज वाईफ इन अ लिटिल हट नियर द सी. WIF ही वाईफ, वाईफ म्हणजे पत्नी किंवा बायको. HUT हट, हट मीन्स झोपडी. SEAC, सी मीन्स समुद्र. तो समुद्राच्या कडेला एका लहान झोपडीत राहत असे. ही वेंट डाऊन टू द सी एव्हरी डे टू कॅच फिश. तो दर दिवशी मासे पकडण्याकरता समुद्रावर जात असे. वन डे अ स्ट्रेंज थिंग हॅपन्ड. एके दिवशी एक नवलाची गोष्ट घडली. STRANGE स्ट्रेंज. स्ट्रेंज मीन्स नवल किंवा आश्चर्य. ही कॅच अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट. त्याने त्याच्या जाळ्यात एक सोनेरी मासा पकडला. व्हेन मल्हार टूक द फिश आउट ऑफ वॉटर द फिश बिगॅन टू स्पीक. मल्हारने त्या माशाला पाण्याबाहेर काढले तसा तो मासा बोलू लागला. ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. हे कोळ्या, कृपा करून मला सोडून दे. मल्हार वॉज व्हेरी सरप्राइज्ड. मल्हारला खूपच आश्चर्य वाटले. ही वॉज अ काइंड मॅन. तो दयाळू माणूस होता. काइंड मीन्स दयाळू. ही लेट द फिश गो. त्याने माशाला जाऊ दिले. मल्हार वेंट होम एम्प्टी हँडेड. एम्प्टी मीन्स रिकाम्या. मल्हार रिकाम्या हाताने घरी गेला. ही टोल्ड हिज वाईफ अबाउट द फिश. त्याने आपल्या पत्नीला त्या माशाविषयी सांगितले. हिज वाईफ वॉज नॉट व्हेरी काइंड. त्याची पत्नी फारशी दयाळू नव्हती. फुलिश मॅन, फुलिश मीन्स मूर्ख. मूर्ख माणसा, व्हाय डिड यू लेट द फिश गो. तू त्या माशाला जाऊ का दिलेस. गो बॅक टू द सी अँड कॉल द फिश. जा परत समुद्रावर आणि त्या माशाला बोलव. इट मस्ट बी अ मॅजिक फिश. मॅजिक मीन्स जादू. तो जादूचा मासा असला पाहिजे. आस्क द फिश टू ग्रँट यू अ विश. माशाला तुझी एक इच्छा पूर्ण करायला सांग. GRANT ग्रँट. ग्रँट मीन्स पूर्ण करणे किंवा मान्य करणे. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल द फिश. तसा मल्हार समुद्रावर परत गेला व त्याने त्या माशाला हाका मारल्या. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. हे माशा, कृपा करून माझी एक इच्छा तू
पूर्ण कर. विश, विश मीन्स इच्छा. द फिश पॉप्ड अप, पॉप्ड अप म्हणजे उसळी घेऊन वर काढले. द फिश पॉप्ड अप इट्स हेड आउट ऑफ द ब्लू सी अँड सेड. त्या माशाने निळाशार समुद्रातून सुळकुंडी मारून आपले डोके बाहेर काढले आणि तो म्हणाला, व्हॉट इज युअर विश? तुझी काय इच्छा आहे? आय वॉन्ट अ बिग हाऊस विथ अ गार्डन फॉर माय वाईफ. मला माझ्या पत्नीसाठी बगीचा असलेले मोठे घर पाहिजे. गो बॅक होम, युअर विश इज ग्रँटेड. घरी परत जा, तुझी इच्छा मी पूर्ण केलेली आहे किंवा मान्य केलेली आहे. मल्हार वेंट बॅक होम. मल्हार घरी परत गेला. इन प्लेस ऑफ हिज लिटिल हट ही सॉ अ बिग हाऊस विथ अ गार्डन. त्याला आपल्या झोपडीच्या जागी बगीच्यासह एक भव्य घर दिसले. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस, ही सेड. किती सुंदर घर आहे हे, तो म्हणाला. सम डेज पास्ट. काही दिवस निघून गेले. मल्हार's वाईफ सेड टू हिम. मल्हारची पत्नी त्याला म्हणाली, धिस हाऊस इज नॉट इनफ. इनफ मीन्स पुरेसे. हे घर पुरेसे नाही. आय वॉन्ट टू लिव्ह इन अ कॅसल. कॅसल मीन्स किल्ला. मला किल्ल्यात राहायचे आहे. आय वॉन्ट टू बी अ क्वीन. क्वीन मीन्स राणी. मला राणी व्हायची आहे. सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. तसा मल्हार पुन्हा समुद्रावर गेला. त्याने त्या माशाला हाक मारली. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. हे माशा, कृपा करून माझी एक इच्छा पूर्ण कर. देअर वेअर बिग वेव्ज इन द सी. वेव्ज मीन्स लाटा. द फिश केम अँड आस्क्ड. समुद्रात प्रचंड लाटा उसळत होत्या. तो मासा आला व त्याने विचारले, व्हॉट इज युअर विश? तुझी काय इच्छा आहे? माय वाईफ वॉन्ट टू बी अ क्वीन. माझ्या पत्नीला राणी व्हायची आहे. गो बॅक होम, युअर विश इज ग्रँटेड. घरी परत जा, तुझी इच्छा मान्य केली आहे. मल्हार वेंट बॅक होम. मल्हार घरी परतला. इन प्लेस ऑफ द बिग हाऊस ही सॉ अ कॅसल. त्याला त्या मोठ्या घराच्या जागी एक किल्ला दिसला. द कॅसल हॅड मेनी बिल्डिंग्स अँड टॉवर्स. त्या किल्ल्यामध्ये अनेक इमारती व मिनार होते. देअर वेअर मेनी गार्डन्स अराउंड द कॅसल. किल्ल्याच्या अवतीभोवती अनेक बागबगीचे होते. व्हॉट अ ब्युटिफुल कॅसल, सेड मल्हार. किती सुंदर किल्ला आहे हा, मल्हार म्हणाला. इन द कॅसल हिज वाईफ सॅट ऑन अ थ्रोन ऑफ गोल्ड अँड डायमंड्स. थ्रोन मीन्स सिंहासन. गोल्ड मीन्स सोने. डायमंड्स मीन्स हिरे. ऑर मीन्स परिधान केले किंवा घातले. अँड क्राऊन मीन्स मुकुट. म्हणजे या पूर्ण ओळीचा अर्थ काय होतो? त्या किल्ल्यात त्याची पत्नी सोन्याने आणि हिऱ्याने मढवलेल्या सिंहासनावर बसली होती. तिने मुकुट घातला होता. आर यू हॅपी नाऊ? आस्क मल्हार. आता तरी आनंदात आहेस ना? मल्हारने विचारले. वी शॅल सी, सेड हिज वाईफ. ते आपण मग बघूया, त्याची पत्नी म्हणाली. सम डेज पास्ट. काही दिवस निघून गेले. पास्ट मीन्स निघून गेले. मल्हार's वाईफ कॉल्ड हिम. मल्हारच्या पत्नीने त्याला बोलावले. धिस इज नॉट इनफ फॉर मी. हे मला पुरेसे नाही. नाऊ आय वॉन्ट टू बी अ गॉडिस. गॉडिस मीन्स देवी. मला देवी व्हायची आहे. व्हॉट आर यू आस्किंग फॉर वाईफ? अगं, तू हे काय मागते आहेस? इट इज नॉट राईट. हे योग्य नाही, सेड मल्हार. मल्हार म्हणाला. बट हिज वाईफ
बिकम अँग्री, परंतु त्याची पत्नी संतापली. गो टू द फिश ॲट वन्स, शी ऑर्डर्ड. त्या माशाकडे ताबडतोब जा, तिने हुकूम सोडला. मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल्ड द फिश. मल्हार परत समुद्रावर गेला आणि त्याने त्या माशाला हाक मारली. ओ फिश, प्लीज ग्रँट मी वन मोर विश. हे माशा, माझी आणखी एक इच्छा मान्य कर. व्हेन द फिश केम, देअर वॉज अ स्ट्रोम इन द सी. स्ट्रोम मीन्स वादळ. मासा आला तेव्हा समुद्रात वादळ उठले होते. द फिश लुक्ड व्हेरी व्हेरी क्रॉस. तो मासा खूप त्रासलेला दिसत होता. व्हॉट इज इट नाऊ? आता आणखी काय आहे? माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ गॉडिस, सेड मल्हार इन अ स्मॉल व्हॉइस. माझ्या बायकोला देवी व्हायचे आहे, मल्हार दबक्या आवाजात म्हणाला. गो बॅक होम, द फिश सेड. घरी परत जा, तो मासा म्हणाला. हिज व्हॉइस वॉज लाईक थंडर. थंडर, थंडर मीन्स मेघगर्जना. त्याचा आवाज मेघगर्जनेसारखा होता. अँड डोंट कम अगेन, आणि परत येऊ नकोस. मल्हार वेंट बॅक होम. मल्हार परत घरी गेला. इन प्लेस ऑफ द बिग कॅसल ही सॉ हिज लिटिल हट. त्या किल्ल्याच्या जागी त्याला त्याची लहान झोपडी दिसली. हिज वाईफ हॅड टू लिव्ह इन द लिटिल हट वन्स अगेन. त्याच्या पत्नीला पुन्हा एकदा त्या छोट्या झोपडीतच राहावे लागणार होते. स्टुडंट, डिड यू अंडरस्टँड धिस स्टोरीज? चिल्ड्रन, वी आर लर्निंग सम थिंग्स फ्रॉम एव्हरीथिंग. मुलांनो, प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही बोध घेत असतो किंवा आपण शिकत असतो. सो व्हॉट डिड वी लर्न फ्रॉम धिस स्टोरी? तर या गोष्टीतून आपण काय शिकलो? अ मॅन शुड नॉट बी ग्रीडी. म्हणजेच माणसाने हवरेपणा करू नये. माणसाने प्रत्येक गोष्टीत आहे त्यात समाधान मानले पाहिजे किंवा सुख मानले पाहिजे. जास्त मिळण्याची अपेक्षा केली किंवा लालसा केली तर ते कधीही चांगले नसते. आता या गोष्टीखाली काही प्रश्न दिलेले आहेत, ते आपण पाहूया. क्वेश्चन 2 आहे, रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड राईट ॲट लिस्ट वन सेंटेन्स अबाउट ईच. फॉर एक्झाम्पल, हट. द हट वॉज नियर द सी. आता या खाली काही आपल्याला शब्द दिलेले आहेत, त्यापासून आपण वाक्य बनवूया. मल्हार. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार्स वाईफ. मल्हार्स वाईफ वॉज अ ग्रीडी वुमन. द गोल्डन फिश. द गोल्डन फिश बिकम अँग्री. हाऊस. वी सॉ अ ब्युटिफुल हाऊस. कॅसल. द किंग्स कॅसल हॅड many buildings and towers. So student, see you again with another subject in the next video. Till then, keep listening, speaking, reading, writing and learning, and stay home, stay safe. Take care. Bye bye.